कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा मी आजपर्यंत ना वाटेल ते मागितलं तुझ्याकडे आणि तू दिलंस पण मला। बऱ्याचदा माझ्या चुका पोटाशी घातल्यास, माझ्या चुकांचा खापर स्वतःवर फोडलंस, आईसमोर खोटा ठरलास। नेहमी प्रोटेक्ट केलंस यार तू मला आणि आय अप्रिशिएट इट, आय रिअली डू। आज अजून एक गोष्ट मागतोय, देशील? मला माझं प्रेम मिळवून दे दादा। मला प्रिया मॅडम सोबत लग्न करायचं। त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचारच नाही करू शकत रे मी। सॉरी आदित्य सर, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर अशा प्रकारे येतील असं वाटलं नव्हतं मला। पण प्रेम कधी वेळ काळ बघून होत नाही ना। माझं पण खरंच खूप प्रेम आहे हो प्रीतम सरांवर। असं नाहीये की आम्ही दोघं एकमेकांशिवाय जगू शकत नाही, जगू शकतो, पण मग त्या जगण्याला काहीच अर्थ नसेल। मूर्खपणा लावला यार, तुम्हाला कळत नाही तुम्ही काय बोलताय ते। दादा अरे आयुष्यात पहिल्यांदा विचार करून निर्णय घेतलाय मी। त्या दिशासोबत सुखी नाही राहू शकत रे मी, प्रिया मॅडम सोबत सुखी राहणार आहे मी। इतका मोठा निर्णय तू सहजासहजी कसा घेऊ शकतोस यार? प्रीतम सतत तू प्रेमात पडत आलायस। काल कोणीतरी वेगळी होती, परवा कोणीतरी वेगळी असेल, आज ही आहे प्रिया। दादा काय दादा काय दादा? लग्नाच्या मंडपातून तुला मी परत घेऊन आलोय घरी, आठवतंय ना? का विसरलास? मुलींच्या बाबतीत तू सिरियस नाहीयेस प्रीतम, प्लीज बंद कर हा खेळ। तुझ्या वागण्याचा आम्हाला खूप त्रास होत आलाय यार। या निर्णयाचा आईवर काय परिणाम होईल याचा विचार केलायस का तू? दिशाला तुझ्यासाठी आईने निवडलंय, तू आईच्या निर्णयाच्या विरोधात जाणार आहेस? एवढी हिंमत तुझी? आदित्य सर, प्रीतम सर आता बदलले आहेत। तुम्ही फक्त एकदा विश्वास ठेवा ना त्यांच्यावर। तू गप्प बस। दादा तिला काय बोलू नकोस, ती माझ्या काळजीपोटी बोलते। ठीक आहे, ओके, जर तुमचा डिसिजन झालाय ना, मग आता तुझ्याकडे दोनच ऑप्शन आहेत। आत्ताच्या आत्ता हिला घे आणि घरातून बाहेर हो। परत कधी तुझं तोंडही दाखवू नकोस आम्हाला, नाही तर हिला घरातून बाहेर जायला सांग। मग ठरल्याप्रमाणे दिशासोबत लग्नासाठी तयार हो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।